पत्रकारांनी त्याचा निषेध करायला हवा, मात्र त्या प्रमाणात निषेध झाला नाही. आपलं काय मत आहे? पत्रकारांनी ज्या प्रमाणात निषेध करायला हवा तसा झाला नाही असं म्हणता येणार नाही. संजय दिना पाटील यांनी जी काही गरळ उठली किंवा पत्रकारांना जे धमक्या दिल्या, खुल्या धमक्या दिल्या, त्याचा निषेध जवळपास महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांनी, सर्व संघटनांनी केलेला आहे. याच्या पुढे जाऊन व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिलेलं आहे. त्याच्यात हे सगळं पत्रकारांचा विषय बोलत असताना संजय दिना पाटलांविषयी गोष्ट मला आवडली, नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे महाराष्ट्राचं पुरोगामित्व ज्या कुटुंबाने आज तागायत चालवलं त्या कुटुंबातून संजय दिना पाटील येतात. पण सत्तेची मस्ती डोक्यात गेल्यानंतर पुरोगामित्व काय असतं, ते कशाशी खातात याचं भान त्या सत्तेच्या मुजुरींवर राहत नाही. त्याचा उत्तम दाखला संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यातून आलेला आहे. संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना धमकी दिलेली नाही तर आपण आजपर्यंत काय केलं, 5 मर्डर केले हे खुलेआम सांगितलेलं आहे. कमिशनरची, पोलिसांची कोणाचीच भीती त्यांना वाटत नाही. तर सर्वप्रथम त्या वक्तव्याचा निषेध तर आहेच, पण पत्रकारांच्या वतीने मी अशी मागणी करतो की त्यांनी जी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, राजकारण म्हणून नाही किंवा शिवसेना काय म्हणते, संजय राऊत काय म्हणतात याविषयी आम्हाला काही देणं घेणं नाही, पण एक पत्रकार म्हणून, एक सजग नागरिक म्हणून, लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांची ही मागणी असायला हवी की त्या 5 गुन्ह्यांचा तपास पोलीस यंत्रणेने स्वतःहून गुन्हा दाखल करून करावा आणि पत्रकारांना जी खुली धमकी दिली त्याचंही कॉग्निझन्स घेऊन, दखल घेऊन त्याचा गुन्हा सुमोटो दाखल करावा अशी मागणी मी व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमतर्फे करतो. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीररित्या पत्रकारांची माफी मागितली, मात्र संजय दिना पत्रकारांच्या समोर येत नाही, माफी मागत नाही. असा तो मुख्यमंत्र्यांच्या किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या आड लपून पत्रकारांना वेठीस का धरतो? मुख्यमंत्र्यांनी दिलेलं स्पष्टीकरण असेल किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली सारवासारव असेल, याच्यावर पोलीस पत्रकारांनी विसंबून राहू नये. हे पुन्हा एकदा गाजर दाखवण्याचे प्रकार आहेत. पत्रकारांनी आपल्या गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेवर ठाम राहावं. सारवासारव करून हा प्रश्न मिटणार नाही. आज संजय दिना आहे, उद्या आणखी कोणीतरी एखादा येईल आणि पत्रकारांना असा खुलेआम धमका देईल. या जळगाव पाचोऱ्यामध्ये काय झालं, त्या महाजन या नावाच्या पत्रकाराला शिंदे सेनेच्याच आमदाराने रस्त्यावर तुडवलं. काय केलं त्याचं? असं एक ना एक अनेक घटना घडत राहतील. पत्रकारांनी फक्त मारच खायचा, याची गंभीर दखल पत्रकारांनी स्वतः घेऊन त्या अशा प्रवृत्तींवरती बहिष्कार टाकावा, त्यांच्या बातम्या दाखवणं बंद करावं, बातम्या प्रसिद्ध करणं बंद करावं, तर घटनेवर येतील. दिनानी पत्रकारांना पोलिसांसमोर शिव्या दिल्या. मुंबई पोलीस त्या प्रेसला हजर होते. दिनांनी असं पण सांगितलं की मी मुंबईच्या पोलिसांसमोर पत्रकारांना शिव्या देतो, माझं काय वाकडं करायचं ते करून घ्यावं. आणि पत्रकारांना आई बहिणीवर शिव्या दिल्या. माझ्या दारात परत आले तर मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही असंही दिना त्या पत्रकार परिषदेत म्हटलं. एका पत्रकाराने तो व्हिडिओ केला, व्हिडिओ बंद कर, तुला व्हिडिओ बंद करण्याचा अधिकार नाही असंही दिना म्हणाला. संजय दिना पाटील यांच्या बंदोबस्तावर असलेले पोलीस हे कटपुतळी आहेत, बाहुले आहेत, त्यांच्या हातात काहीच नाही. त्या बिचाऱ्या पोलिसांना दोष देण्याचा अर्थ नाही, पण एक साक्षीदार म्हणून पोलीस कमिशनरने स्वतः त्यांची साक्ष घ्यावी आणि तो गुन्हा दाखल करावा. डीजींनी याच्यात का दखल अंदाजी करू नये? डीजींनी हा गुन्हा दाखल करायला हवा असे आदेश करायचे होते. सांगितलं आता डीजी म्हणण्यापेक्षा पोलीस आयुक्तांचं ते कार्यक्षेत्र आहे. पोलीस आयुक्तांनी अगोदर त्याची दखल घ्यावी, त्यानंतर डीजी दखल घेतली. आपल्यासोबत अविनाश आयर आहेत. अविनाशजी, काय सांगाल? संजय दिनाने आता पत्रकारांना लक्ष केलंय. पत्रकारांनी जर परत प्रेस कॉन्फरन्समध्ये आलं तर मी तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही. माझ्या घरात एका पत्रकारांनी घुसून व्हिडिओ केला, याचा राग त्याला कदाचित आला होता. संजय राऊतनी त्याला असं म्हटलं होतं की तुझ्या पार्श्वभागात गोळ्या घालल, याचा राग दिनाला होता आणि दिना हा पत्रकारांवरती घसरला, त्याने पत्रकारांना शिव्या दिला. काय मत आहे आपलं? सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की ज्या शिवसेनेने त्यांना मोठं केलं, खऱ्या अर्थानं नाव आणि पैसा सत्ता सगळी दिली, त्या बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेची गद्दारी करून संजय दिना पाटील हे शिंदे सेनेकडे गेलेले आणि तो राग आहे तो संजय राऊतांनी व्यक्त केलेला आहे. संजय राऊत आज जरी पदाधिकारी असले, खासदार असले, तर सर्वप्रथम ते एक हाडाचे पत्रकार आहे आणि ते पत्रकारितेमधनं सत्तेकडे गेलेले. त्यामुळं दिना पाटलांनी ज्या मोठ्या गिनी धमक्या दिल्या आणि 4 मर्डर केले, 5 मर्डर केले, लोकप्रतिनिधी जर असे खुलेआम सांगू लागले याची गांभीर्याने दखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. आणि या केसमध्ये त्यांनी स्वतः CBI किंवा CID
यांच्याकडे हात तपास देऊन खरोखर यांनी 5 मर्डर केले का, केले असेल तर कोणाचे केले, मग त्याचा तपास काढून लागला, यांना सेंट्रल जेलची हवाखानी खावी लागली, असं सखोल चौकशी करून खऱ्या अर्थानं तुम्ही न्यायबुद्धीने सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देतात असं एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी सिद्ध करून द्यावं फडणवीसांनी, अशी माझी अपेक्षा आहे. गेल्या 8 तासापूर्वी संजय दिनाने पत्रकारांना लक्ष केलं, मात्र नाशिकमधून एकही निवेदन केलं नाही अजून. निवेदन गेलेले नाशिकमध्ये 2 कारणं होऊ शकतात. एक तर पत्रकारांना वाटत असेल व किरकोळ माणसाच्या मागा लागून आपला वेळ आणि एनर्जी कशाला खर्च करायची, पहिला विषय. किंवा ही घटना कुठं घडली, मुंबईमध्ये. तर महाराष्ट्र मुंबई हे नाक आहे, राजधानी आहे. मुंबईतले जे आक्रमक पत्रकार आहे, जे सर्व गव्हर्नमेंटच्या शासनाच्या सोयी सवलती घेतात, त्यांनी सर्वप्रथम निवेदन दिलं पाहिजे महासंचालकांना, मुख्यमंत्र्याला आणि उपमुख्यमंत्र्यांना. त्यानंतर 2 नंबर 3 नंबरला आपला नाशिक येईल. आणि ज्या केवळ पत्रकार नाही पण ज्या काही सामाजिक संघटना आहेत त्या देखील संजय दिना पाटलांच्या विरोधात 100% निवेदन देतील असा मला विश्वास आहे.